राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 1 जून वार शनिवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। उर्वरित 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात होणार लवकर जमा। सरकारने दुष्काळी व अवकाळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होणार असल्याचे मान्य केलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचे वितरण करण्यात येणार आहे। 1 जून ते 3 जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता। मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये शनिवारी दिनांक 1 जून ते सोमवार 3 जून पर्यंत वारा वावधानासह गडगडाटी वायू पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान, मात्र अटीमुळे शेतकरी वंचित। राज्य सरकारने 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। वेळेवर माहिती अपलोड न केल्याने अनेक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळू शकलेला नाही। शेतकऱ्यांनो, ई-केवायसी प्रमाणीकरण करा, ऑनलाईन सुविधा उपलब्ध। शेतकऱ्यांना तात्काळ ई-केवायसी करण्याचे आव्हान। शेती पिकांच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने ऑनलाईन प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे। मात्र ई-केवायसी प्रमाणीकरण असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। बियाणे खते घेत असाल तर होऊ शकते फसवणूक। खरीप हंगामाला प्रारंभ होत आहे, परिणामी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीमध्ये आहेत। अशा वेळी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकतात, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक देखील होऊ शकते। त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे। बियाणे खते घेताना काळजी घ्यावी, अन्यथा खर्च केलेला पैसा वाया जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही। खरीपाच्या तोंडावरच हळदीचा भाव घसरला। सोयाबीन तर महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या घरातच पडून आता जर पाहायला गेलं तर 2 महिने राबून शेती मशागत पूर्ण केली असून खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झालेला आहे। परंतु नगदी पीक असलेल्या सोयाबीनला भाव म्हणावा तसा मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ऐन खरीप हंगामामध्ये बियाणे खते औषध घेण्यासाठी आर्थिक संकट उभे ठाकलेले आहे। तसेच हळदीच्या दरामध्ये सुरुवातीस तेजी दिसून येत होती, परंतु 2 दिवसांमध्ये 700 ते 900 रुपयांनी भाव घसरलेले आहे। प्रशासन म्हणते ई-केवायसी करा, बँक म्हणते थांबा जरा। 20,929 शेतकरी भरपाईला मुकण्याची भीती। नैसर्गिक आपत्ती, पिके व शेती जमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू झालेले आहे। मात्र 20,939 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही। जिल्हा प्रशासन म्हणते ई-केवायसी करा, मात्र शेतकरी बँकेत गेल्यास आणखी काही दिवस थांबा असा सल्ला देत आहेत। त्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहे। अखेर मान्सूनची केरळात धडक, पुढील आठवड्यात महाराष्ट्रात वेळेपूर्वीच झाले आगमन, ईशान्य भारतही व्यापला। शेतकरी व नागरिकांसाठी आनंद वार्ता असून ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी अंदाजानुसार 1 दिवस आधीच दाखल झालेला आहे। त्याची वाटचाल वेगाने होत असून लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल असे हवामान खात्याने सांगितलेले आहे। सोयाबीन घरात किती दिवस ठेवायचे? क्विंटलला भाव 4,500 रुपये। 1.5 वर्षापासून कमी भाव वाट पाहूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच। मागील 1 वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे। बाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला 4,500 रुपयांवर दर मिळत आहे। त्यामुळे सोयाबीन घरात आणखी किती दिवस ठेवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे, कारण दर वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे। शेतकऱ्यांची खरीपाची तयारी सुरूच। 8 दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झालेला असून दिवसा रखरखते ऊन तर रात्री पाऊस येत आहे। काही दिवसांपासून वारंवार पावसाळी वातावरण तयार होत आहे, गार वारा सुटत आहे। त्यामुळे यंदा मान्सून लवकर सुरू होईल ही आशा शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेले आहे। 3 दिवसात विदर्भावर मान्सूनपूर्व ढगांची दाटी। 3 जूनला अकोला, वाशिम तर 4 पर्यंत नागपूरसह पूर्व विदर्भ।
यंदा केलेल्या भाकिताच्या 1 दिवस अगोदर आणि दरवर्षीच्या सरासरीच्या 2 दिवस अगोदर गुरुवार 30 मे रोजी मान्सूनने केरळमध्ये धडक दिलेली आहे। या प्रगतीनुसार 4 ते 5 जूनला मुंबई आणि बंगाल उपसागराच्या शाखेकडून 12 ते 13 जून रोजी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने व्यापण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोयाबीनच्या पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, लागवड खर्चही वसूल झाला नाही। पाहायला गेलं तर सोयाबीनसाठी वाढलेला लागवड खर्च आणि उत्पादनामध्ये झालेली घट पाहता यंदा सोयाबीनला किमान 6,000 रुपये भाव मिळणे अपेक्षित होते। मात्र जवळपास 7 महिने भाव वाढीची प्रतीक्षा करूनही मोंढ्यामध्ये सोयाबीन 4,500 रुपयांवर जात नसल्याचे चित्र सध्या स्थितीला आहे। रब्बीचा पीक विमा कशा पद्धतीने वाटायचा तेच ठरेना, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते मिळणार। हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपातील पीक विम्याच्या प्रलंबित 21,000 पैकी 19,000 तक्रारींवर पीक विमा कंपनी अजूनही निर्णय घ्यायला तयार नाही। 2,000 तक्रारी ग्राह्य धरलेल्या असल्या तरी संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते व इतर तपशील मिळत नसल्याची अडचण समोर येत आहे। यामुळे रब्बी पीक विम्याचा प्रश्न निर्माण होत आहे। धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला 2,330 रुपयांचा दर। सविस्तर पाहायला जर गेलं तर धुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 412 क्विंटलची आलेली होती। तर कांद्याला कमीत कमी दर 400 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 2,330 रुपयांचा आणि सरासरी दर 1,700 रुपयांचा मिळालेला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 252 क्विंटलची झालेली होती। तर कांद्याला कमीत कमी दर 500 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 1,790 रुपयांचा आणि सरासरी दर 1,565 रुपयांचा लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेला आहे। पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या पुढील 4थ्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकत्र 4,000 रुपये आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। धुळे बाजार समितीमध्ये बाजरीला मिळाला जास्तीत जास्त 2,500 रुपयांचा दर। सविस्तर पाहायला जर गेलं तर धुळे बाजार समितीमध्ये बाजरीची आवक 23 क्विंटलची झालेली होती। तर बाजरीला कमीत कमी दर 1,855 रुपयांचा मिळालेला आहे, जास्तीत जास्त दर 2,500 रुपयांचा आणि सरासरी दर 2,365 रुपयांचा मिळालेला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, धुळे बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 38 क्विंटलची झालेली होती। तर गव्हाला कमीत कमी दर 2,350 रुपये, जास्तीत जास्त दर 2,860 रुपये आणि सरासरी दर 2,663 रुपये मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद।